शिवसेनेचा कोहिनूर हरपला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. आज 23 फेब्रुवारी पहाटे 3:02 हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती. ब्रेन हॅमरेजचा त्यांना त्रास झाला होता. मनोहर जोशी यांना आधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. उद्धव ठाकरे यांचा आजचा जनसंवाद दौरा रद्द होण्याची शक्यता. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या बुलढाणा आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत. मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर उद्धव ठाकरे यांचा 2 दिवसांचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही मनोहर जोशींना आदरांजली वाहिली. शून्यातून विश्व निर्माण करणारे कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.